हेअरफॉल, डॅन्ड्रफ, हेअर थिनिंग, जर तुम्हाला पण असे सगळे हेअर प्रॉब्लेम्स असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर कसं असतं ना मित्रांनो, जेव्हा आपल्याला काही हेअर प्रॉब्लेम्स होतात तर सगळ्यात पहिली गोष्ट ही समजून जा की आपल्या बॉडीमध्ये ना कोणत्या न्यूट्रिएंटची डेफिशियन्सी आहे. आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपण न कळत अशा काही गोष्टी करत आहोत ज्याच्यामुळे हे प्रॉब्लेम्स अजून ॲग्रिवेट होतात, म्हणजेच वाढतात. आणि मित्रांनो, जर तुम्हाला खरंच स्ट्रॉंग, ब्लॅक आणि थिक हेअर्स हवे असतील ना, तर तुम्हाला एक्सपेन्सिव्ह सप्लिमेंट्स, हेअर प्रोडक्ट्स यांच्यापेक्षा जास्त गरज क्वालिटी न्यूट्रिशनची आहे. जसं की जर तुमच्या डाएटमध्ये प्रोटीन, आयरन, व्हायटामिन ए, व्हायटामिन डी, व्हायटामिन ई, ओमेगा 3 ह्या गोष्टी जर नसतील तर 108% तुम्हाला हेअरफॉल आणि बाकीचे हेअर इश्यूज होऊ शकतात. आज आपल्या भारतामध्ये 60% लोकांना हेअरफॉल, डॅन्ड्रफ, बॉल्डनेस हे सगळे इश्यूज आहेत आणि त्याच्यामधल्या 90% लोकांना हे इश्यूज फक्त पुअर डाएट, पुअर लाईफस्टाईल, पुअर स्ट्रेस मॅनेजमेंट, झोप पुरेशी न मिळणं ह्या गोष्टींमुळे होत आहेत. आणि भरपूर सारे लोक तर फक्त याला जेनेटिक आहे म्हणून सोडून देतात, पण हे जेनेटिक्स नाही, हे प्युअर नेग्लिजन्स आहे. त्यामुळे एक्सपेन्सिव्ह हेअर प्रोडक्ट्स, शॅम्पूज, ऑइल्स, मेडिसिन्स, शॅम्पूज हे सगळं घेण्यापूर्वी एकदा फक्त आपण दिवसभरात आपल्या प्लेटमध्ये काय खात आहोत हे नक्कीच चेक करा. हर हर महादेव.